तेव्हा मी सुनील सांगितलं तू ओपनिंग जायचो. अच्छा. अरे पण मी ओपनिंग बॅट्समन नाहीये. म्हणजे सुनील सरांना ओपनर करण्यात तुमची खूप मोठा वाटा आहे असं असं नाही, म्हणतो. मी घाबरलो म्हणून तो ओपनर झाला. नाही पण तुम्ही सांगणं आणि त्यांनी पण तयार होणं हे पण तयार म्हणजे सुनील तेव्हापासूनच एवढा मोठा प्लेअर हा. होताच. हम्म, हम्म. टेक्निकली साऊंड होता. हम्म. टेक्निकली साऊंड होता. हम्म, हम्म, हम्म. पण स्ट्रोक प्ले कमी होता. हम्म. कसं स्ट्रोक प्ले कमी होता कारण तो मिस्टेक्स करायचा नाही. हम्म. तो मिस्टेक्स अवॉइड Avoid करायचा करायचा. म्हणून स्ट्रोक प्ले कमी हा, होता. हा. असं म्हणत नाही सचिन स्ट्रोक नव्हते असं नाहीये पण ते सचिन अवॉइड तेंडुलकर स्ट्रोक्स करायचा पण तो परफेक्शन होता. हा. सुनील गावस्कर पण परफेक्शन होता पण स्ट्रोक प्ले कमी करायचा. ओके. कारण तेव्हाच्या काळात आमच्या डोक्यात एवढंच घातलं होतं की वरनं बॉल मारायचा नाही. बाहेरचे Carpet, बॉल सगळे कार्पेट खेळायचे. कार्पेटवरनं खेळायचं. तेव्हा सुनीलचे बघा तुम्ही सगळे शॉट्स खालनं असतात पण तो ट्रेडमार्क जो स्ट्रेट ड्राईव्ह होता तो लहानपणापासून लहानपणापासून. कारण कसं होतं आमच्या बिल्डिंगमध्ये 4 बिल्डिंग होत्या अशा. हा. त्याच्यामुळे सरळच मारले तर रन्स मिळायचे. ओके. बाजूला मारले तर काय नाही कारण बिल्डिंग ती सवय डेव्हलप त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांची सवय डेव्हलप झाली सरळ मारायची. त्याच्यामुळे कदाचित ते कारण असू शकेल ओके. की सुनीलचा स्ट्रेट ड्राईव्ह आणि ऑन ड्राईव्ह एवढा परफेक्ट झाला.